हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती जाहिरातीमध्ये जिल्हा वाईज जागांची माहिती. त्याच्यातला पहिला आपला जिल्हा आहे त्या ठिकाणी मुंबई. त्याला आपण बृहन्मुंबई असं म्हणून पण ओळखल्या जाते. बघा, टोटल एकूण पद किती आहेत, त्याचबरोबर कास्ट वाईज म्हणजे प्रत्येक कास्टला किती जागा आहेत, या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करूया. पहिली तर गोष्ट त्या ठिकाणी एकूण जागा मुंबईसाठी किंवा बृहन्मुंबई किंवा मुंबई ज्याला आपण म्हणतो, जागा आहेत त्या ठिकाणी 2572, 2500 आणि 72 जागा या ठिकाणी आहेत. त्या 2572 जागा या ठिकाणी कशा पद्धतीने विभागलेल्या आहेत, जसं इथं अजा म्हणजे अनुसूचित जाती, म्हणजे ज्याला त्या ठिकाणी एसटी असं म्हटल्या जाते. काय म्हटल्या जाते? एसटी असं म्हटल्या जाते. ते एसटी साठी जागा आहेत त्या ठिकाणी 334 एकूण जागा आहेत. त्याच्यानंतर दुसरा आहे अज म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजे एसटी साठी जागा आहेत 180. त्याच्यानंतर आहे विजा अ ज्याला विजेय असं पण म्हटलं जातं, त्याच्यासाठी जागा आहेत 77. ब एनटीबी भटक्या जमाती ब एनटीबी जागा आहेत एकूण 64. त्याच्यानंतर आहे भजक एनटीसी जागा आहेत 90. भजड एनटीडी एकूण जागा आहेत 51. विमाप्र विमुक्त मागास प्रवर्ग 51 जागा. ई माव इतर मागासवर्गीय 489. एसईबीसी तर या एसईबीसी साठी जागा आहेत 257 आणि ईडब्ल्यूएस साठी पण जागा आहेत 257. ठीक आहे. त्याच्यानंतर अराखीव म्हणजे त्या ठिकाणी ओपन साठी जागा आहेत 722 जागा असणारे या ठिकाणी आहेत. आणि अशा एकूणचं टोटल आहे त्या ठिकाणी 2572 जागा आहेत. आता आपण एक एक कास्ट वाईज त्या ठिकाणी आरक्षण नुसार समांतर आरक्षण नुसार जागा हो. जसं अनुसूचित जाती एसटी साठी सर्वसाधारण जागा ज्या आहेत त्या आहेत 99 जागा असतील. म्हणजे याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की या सर्वसाधारण जागा एसटी समाजातील मुलं जे आहेत त्यांच्यासाठी या 99 जागा आहेत, ज्यांच्याकडे दुसरं कोणतंही प्रमाणपत्र नाही. त्याच्यानंतर एसटी समाजातील मुलींसाठी जागा आहेत 100, ज्यांच्याकडे दुसरं कुठलंही प्रमाणपत्र नाही, ते फक्त एसटी समाजाचे आहेत. आणि त्या महिला आहेत त्यांच्यासाठी 100 जागा. त्याच्यानंतर एसटी समाजाचं आहेत आणि खेळाडू आहेत यांच्यासाठी 17 जागा. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त एसटी कास्ट मधून त्याच्यासाठी आहेत 17. एसटी कास्ट आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी आहेत 7 जागा. एसटी कास्ट आणि माजी सैनिक 50 जागा. एसटी कास्ट आणि अंशकालीन पदवीधर यांना आहेत 17 जागा. एसटी कास्ट आणि पोलीस पाल्य म्हणजे ज्यांचे आई वडील पोलिसात असताना त्या ठिकाणी रिटायर झालेले आहेत अशा लोकांना असणारे पोलीस पाल्य त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळते, तर त्यांच्यासाठी 10 जागा. आणि एसटी कास्ट आणि त्या ठिकाणी होमगार्ड गृहरक्षक दल यांच्यासाठी आहेत 17 जागा. किती जागा आहेत? 17 जागा असणाऱ्या आहेत. ठीक आहे. पाहूयात पुढची कास्ट या ठिकाणी. ठीक आहे. हे होतं एसटी समाजाबद्दलची सर्व असणारी माहिती. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढची जे कास्ट पाहणार आहोत ती आहे अनुसूचित जमाती जे एसटी कास्टचा. टोटल जागा 180, त्याच्यापैकी सर्वसाधारण म्हणजे मुलांसाठीच्या जागा 54, मुलींसाठी जागा पण 54, खेळाडूसाठी 9. एसटी समाजातील एसटी कास्ट मधील प्रकल्पग्रस्त 9, भूकंपग्रस्त 4, माजी सैनिक 27. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर 9, पोलीस पाल्य 5, होमगार्डला 9. अशा पद्धतीच्या या ठिकाणी एसटी कास्ट मधल्या असणाऱ्या जागा आहेत. ठीक आहे. पाहूयात पुढची कास्ट विजेअ किंवा विजा अ. याच्यामध्ये एकूण जागा 77, सर्वसाधारण 23, मुलींसाठी 22, खेळाडू 4, प्रकल्पग्रस्त 4, भूकंपग्रस्त 2, माजी सैनिकला 12, अंशकालीन 4, पोलीस पाल्य 2 आणि गृहरक्षक दल 4. अशा या विजेए कास्ट साठीच्या आहेत. त्याच्यानंतर आहे पुढचा एनटीबी साठीच्या जागा. एनटीबी साठी या ठिकाणी टोटल 64, सर्वसाधारण म्हणजे मुलांसाठी 20, मुलींसाठी 19 सर्वसाधारण. त्याच्यानंतर आहे खेळाडूंसाठी 3, प्रकल्पग्रस्त 3, त्याचबरोबर भूकंपग्रस्तासाठी 1,
माजी सैनिकांसाठी 10 अंशकालीन, 3 पोलीस पाल्य 2 आणि गृहरक्षक दल म्हणजे होमगार्डसाठी 3 अशा या NTB साठी आहेत. त्याच्यानंतर NTC एकूण 90 जागा, सर्वसाधारणला 26 म्हणजे मुलांसाठी 26 आणि मुलींसाठी पण 26 असणाऱ्या जागा इथं आहेत. बाकी तुम्ही इथं खेळाडू वगैरेच्या पाहू शकता. NTD एकूण जागा 51, त्याच्यापैकी 14 सर्वसाधारण म्हणजे मुलांसाठी, 14 मुलींसाठी. NTD किंवा भजड. त्याच्यानंतर विमाप्र म्हणजे विमुक्त मागास प्रवर्ग यांच्यासाठी टोटल 51, 14 मुलं आणि 14 मुली अशा या जागा या ठिकाणी आहेत. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रवर्ग. तो आहे माव, ज्याला आपण OBC असं म्हणतो इंग्रजीमधून, इतर मागास प्रवर्ग किंवा अदर बॅकवर्ड क्लास. टोटल जागा 489. बघा या माव मध्ये म्हणजे OBC मध्ये अराखीव पेक्षा त्या ठिकाणी अराखीव पेक्षा थोड्याशा कमी म्हणजे जागा आहेत, पण अराखीव पेक्षा त्या ठिकाणी दुसऱ्या नंबरला त्या ठिकाणी इमाव आहे. मुलांसाठी 148, मुलींसाठी 147. कोणासाठी? OBC खेळाडू 24, प्रकल्पग्रस्त 24, भूकंपग्रस्त 10 OBC, 73 माजी सैनिक OBC, 24 अंशकालीन पदवीधर OBC, पोलीस पाल्य 15 OBC आणि होमगार्ड 24 OBC अशा OBCच्या जागा आहेत. त्याच्यानंतर आहे SEBC म्हणजे मराठा आरक्षण जे सरकारने आता दिलेलं आहे, हे मराठा आरक्षण त्या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याच्यामधल्या या असणाऱ्या जागा आहेत. या जागांसाठी त्या ठिकाणी कोर्टाच्या अधीन राहून हा निर्णय घेतलेला आहे. तर याच्यामध्ये एकूण 257 पैकी 76 मुलांना, 77 मुलींना, 13 खेळाडू, 13 प्रकल्पग्रस्त, 5 भूकंपग्रस्त, 39 माजी सैनिक, 13 अंशकालीन पदवीधर, 8 पोलीस पाल्य आणि 13 त्या ठिकाणी असणार गृहरक्षक दल. सेम टू सेम त्या ठिकाणी EWS पण असणार इथं दिलेलं आहे. सेम टू सेम, कारण दोघांनाही त्या ठिकाणी आरक्षण जे आहे ते किती टक्के आहे? 10% असणार आरक्षण आहे. म्हणून या दोन्ही जागा सेम आहेत, म्हणून हे परत मी सांगणार नाही. आणि शेवटचा मुद्दा आहे आता त्या ठिकाणी अराखीव ओपन कास्ट. ओपन किती? 722, 217 मुलं, 217 मुली, 236 खेळाडू. हे खेळाडू म्हणजे मुलं प्लस मुली होतात. ज्यांच्याकडे खेळाडूचं सर्टिफिकेट आहे, ओपन मधून फॉर्म भरलेला आहे, तर मुलं आणि मुली एकत्र त्यांची लिस्ट लागली जाते. मुलींसाठी वेगळ्या, मुलांसाठी वेगळ्या जागा असत नाही. त्याच्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त 36, भूकंपग्रस्त 14, माजी सैनिकासाठी 108, अंशकालीन पदवीधर 36, पोलीस पाल्य 22 आणि होमगार्ड साठी 36. अशा पद्धतीने या जागा असणाऱ्या आहेत. हे पाहिल्या जे आपण जागा होत्या या मुंबईच्या जागा असणाऱ्या होत्या. कशाच्या? कुठल्या ठिकाणच्या? मुंबई. याला आपण बृहन मुंबई असं पण म्हणतो. म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरताना व्यवस्थित भरा. कुठली अडचण जर आली तर मी तुम्हाला खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो, त्या ग्रुपवर जॉईन व्हा आणि मला कमेंट करा. नक्की मी तुम्हाला त्या ठिकाणी मदत करेल, किंवा तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. ठीक आहे.